मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आज आपण पावसात खेळणारी मुले या विषयावर चित्र काढणार आहोत. चित्र मी इथे काढून घेतलं आहे, पेन्सिलीने हे चित्र काढून घेतलं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की ही जी मुलं आहेत ही खेळत आहेत. त्यामध्ये प्रत्येकाची ॲक्शन वेगवेगळी आहे. कोणी बसलं आहे, कोणी उभं आहे, कोणी जवळ आहे, कोणी दूर आहे. 2 मुलं बसली आहेत जी पाण्यामध्ये बोटी सोडत आहेत. त्यांचे पोशाख वेगवेगळे आहेत. एक मुलगी छत्री हातात घेऊन पावसात हात बाहेर काढला आहे तिने, आणि एक दूरवरचा मुलगा आहे तो पण छत्री घेऊन पावसामध्ये नाचतोय, धावतोय असं आपण दाखवलं आहे. आणखी एक मुलगा, एकूण आपण 3 मुलं आणि 2 मुली अशा 5 मानवाकृती काढलेल्या आहेत आणि प्रत्येकाची हालचाल वेगळ्या रीतीने दाखवली आहे. आता हे चित्र आपण रंगवणार आहोत. तर सुरुवातीला आपण पांढरा रंग घेतला आहे, ऑइल पेस्टल, आणि त्याने आपण काही खुणा करून घेणार आहोत. आपल्याला पाऊस पडतोय असं दाखवायचं आहे. त्यासाठी आपण काही ढगांची आउटलाईन करून घेऊया पांढऱ्या रंगाने, आणि त्यानंतर काही पावसाच्या रेषा, पावसाचे थेंब पडतात ते आपण रेषांनी दाखवतो. तर ह्या तिरक्या रेषा आपण ऑइल पेस्टलनी काढून घेऊया. आत्ता पांढऱ्या कागदावर पांढऱ्या रेषा काढत असल्यामुळे त्या आपल्याला दिसणार नाहीत, परंतु नंतर आपण त्यावर वॉटर कलर लावला की तेवढा भाग मात्र पांढरा राहील आणि त्या रेषा दिसायला लागतील. कागद भरून आपण सगळीकडे पावसाचे थेंब आणि पावसाच्या रेषा काढून घेतल्या आहेत. आता तुम्हाला बाजूला माझी पॅलेट दिसते. त्यामध्ये आपण काही रंग करून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण पांढरा रंग घेतला आहे. थोडासा पातळच आहे तो रंग, त्यामध्ये पातळ करण्यासाठी थोडं पाणी घातलेलं आहे. आता हा रंग घेऊन आपण वेगवेगळे रंग आधीच पॅलेटमध्ये काढून घेतलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता पांढऱ्यामध्ये आपण थोडा निळा रंग मिसळतोय. त्यानंतर पांढऱ्यामध्ये थोडासा केशरी रंग मिसळतोय. हा निळा आणि केशरी हे जे पांढऱ्यात मिसळलेले रंग आहेत ते दोन्हीही आपण पातळ करून घेतलेले आहेत. यावेळेला मी तुम्हाला वेगळी पद्धत दाखवणार आहे पेंटिंगची. यामध्ये आपण कागदाला वेगवेगळ्या रंगांचा वॉश देऊन घेणार आहोत. आता मी पांढऱ्या रंगामध्ये फिका हिरवा रंग मिसळला आहे. हिरवा म्हणजे फिका हिरवा कसा तयार केला आहे, तर थोडासा लेमन येलो आणि थोडासा सॅप ग्रीन असे दोन्ही रंग पांढऱ्यात मिसळलेत. म्हणजे एकूण आपल्याकडे 3 रंग तयार आहेत, लाईट ब्लू, लाईट ऑरेंज आणि लाईट ग्रीन, आणि हे तिन्ही रंग पातळ आहेत. आता आपण रंग द्यायला सुरुवात करणार आहोत. याशिवाय आपण लाईट ग्रे रंगही तयार करून घेतला आहे. पांढऱ्यामध्ये थोडासा काळा रंग मिसळला आहे आणि पाणी मिसळलं आहे. आता त्या रंगाने आपण पहिल्यांदा रंगवायला सुरुवात करणार आहोत. वरती आपल्याला ढग दाखवायचे आहेत म्हणून आपण लाईट ग्रे रंग वापरूया. त्याबरोबरच
लाईट ब्लू रंगही वापरूया. तुम्ही बघू शकता अगदी पातळ रंग असल्यामुळे हे जास्त गडद दिसत नाही आहेत. आता जसा जसा आपण रंग लावतोय, निळा रंग लावल्यावरती तुम्ही सुरुवातीला काढलेल्या पांढऱ्या रेषा बघू शकता. ऑइल पेस्टलने आपण ज्या पांढऱ्या रेषा काढल्या होत्या त्या तुम्ही इथे बघू शकता. तसंच काही ढगांच्या रेषाही काढल्या होत्या, त्याही आता दिसायला लागल्या आहेत. आता हा जो वॉश आपण देतोय तो थोडा थोडा मानवाकृती सोडून बाजूबाजूला देत आहोत. थोडासा त्याच्या वर गेला, आकृत्यांवर गेला तरी हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. आता थोडासा ग्रे रंग गडद केला आणि तो वरती देतोय. खूप फिके रंगही आपल्याला नको आहेत की ते वाळल्यावर आणखी फिके दिसतात आणि मग चित्र रंगवलं आहे का नाही रंगवलं आहे असं वाटतं. त्यामुळे थोडे मध्यम छटा घ्याव्यात आणि त्याने चित्र रंगवावं. बॅकग्राऊंड आपण लाईट करणार आहोत आणि पुढच्या ज्या आकृत्या आहेत मुलांच्या त्यांना आपण गडद रंग देणार आहोत. आता खाली आपण थोडासा लाईट ऑरेंज देत आहोत. हे रंग आधीच तयार करून घेतल्यामुळे पटकन देता येतात. एक रंग वाळायच्या आत त्याच्या बाजूला दुसरा रंग दिला की ते एकमेकांमध्ये नीट मिसळतात. वेगवेगळे रंगांचे पट्टे आपल्याला दिसत नाही. आता हा लाईट ऑरेंज रंग आहे, तो थोडा थोडा केसांवर गेला आहे, कुठे हातावर गेला आहे, कुठे पायावर गेला आहे, तरी हरकत नाही. हे रंग फिके असल्यामुळे त्याच्यावर आपण जेव्हा गडद रंग देऊ तेव्हा ते झाकले जातात. आता आपण लाईट हिरवा रंग देत आहोत. अशा प्रकारे चारही रंग आपण वापरत आहोत. पातळ रंग द्यायचे असतील तर आपला कागद जो बोर्डला लावून घेतला आहे तो तिरका ठेवावा, म्हणजे रंग थोडे ओघळून खाली आले की ते सगळे एकमेकात नीट मिसळतात आणि आपल्याला प्लेन वॉश मिळतो. आता आपला वॉश वाळला आहे. वाळण्यासाठी थोडंसं थांबावं. पूर्ण वॉश वाळला की त्यानंतर आपण स्केच पेन वापरून पूर्ण चित्राला आउटलाईन करून घेऊ शकतो. तशी आउटलाईन आता आपण करून घेऊया. ही आउटलाईन जर का आपण आधी केली असती आणि त्यानंतर वॉश दिला असता तर पाण्यामुळे आपलं स्केच पेन सगळं पसरलं असतं आणि काळे डाग सगळीकडे पसरले असते. त्यामुळे वॉश वाळून झाल्यानंतर स्केच पेनचा वापर करायला हरकत नाही. तुम्हाला स्केच पेन वापरायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट रंग लावू शकता. रंगवून झाल्यानंतर काळ्या खडूनी सुद्धा तुम्ही आउटलाईन करू शकता. स्केच पेनचा फायदा असा की त्यामुळे चित्राला उठावदारपणा येतो. सर्व आउटलाईन व्यवस्थित दिसायला लागल्यावर चित्र जास्त उठावदार दिसतं.
सर्व मानवाकृतींना आपण आउटलाईन करून घेतली आहे. त्यानंतर आपण बॉर्डरला सुद्धा स्केच पेननी आउटलाईन करून घेऊया. आपली आउटलाईन करून पूर्ण झाली आहे. शिवाय पाण्याच्या काही रेषा, ढगांच्या रेषासुद्धा आपल्याला हव्या असल्यास आपण त्यालाही आउटलाईन करून घेऊ शकतो. कुठे आउटलाईन करायची, कुठे नाही करायची ते आपण आपल्या पद्धतीने ठरवू शकतो. आता ह्यानंतर आपण मात्र ऑइल पेस्टल्स वापरून बघूया. म्हणजे चित्राला बॅकग्राऊंडचा वॉश देण्यासाठी आपण वॉटर कलर्स वापरले, आता आकृत्या रंगवण्यासाठी आपण ऑइल पेस्टल्स वापरणार आहोत. ऑइल पेस्टल्स वापरून यापूर्वीही आपण स्मरणचित्र रंगवली आहेत, त्यामुळे त्यांनी कसं रंगवायचं ह्याची आपल्याला कल्पना आहेच. आपल्याला हवे ते रंग निवडावेत आणि चित्र रंगवावं. शक्यतो हे रंग उठावदार असावेत. आपली बॅकग्राऊंड बघितली तर ती फिक्या रंगाची असल्यामुळे सर्व रंग आपण गडद वापरतोय. गडद हिरवा, निळा, केशरी, लाल हे सर्व रंग आपल्या चित्राच्या पार्श्वभूमीला खुलवणार आहेत आणि चित्रातील मानवाकृती त्यामुळे उठून दिसणार आहेत. फिक्या रंगांबरोबर फिके रंग न वापरता गडद रंग वापरावेत आणि गडद रंगांबरोबर फिके रंग वापरावेत. लाल रंगाने आपण तिच्या फ्रॉकवरती ठिपक्यांचं डिझाईन करू शकतो, परंतु हे फारच काळजीपूर्वक करावं लागतं. तसं करायचं नसेल तर आपण प्लेन लाल रंग देऊन त्यानंतर त्यावर गडद रंगाने डिझाईन करू शकतो.
आपल्या चित्रातला बराचसा भाग रंगवून झाला आहे. आता आपण केस रंगवूया. केस रंगवताना अगदी गडद काळा रंग न घेता जर का आपण त्यामध्ये गडद तपकिरी, येलो ऑकर अशा रंगांचा वापर केला किंवा तपकिरी आणि काळा असे 2 रंग मिश्रण करून वापरले तर ते केस जास्त नैसर्गिक वाटतात. कपड्यांचे रंग निवडताना जसे आपण कपडे घालतो ते जसे मॅचिंग असतात त्याप्रमाणे शर्ट आणि पॅन्ट किंवा फ्रॉक हे मॅचिंग रंग वापरावेत. एकमेकांना ते रंग पूरक असावेत. तसंच जेव्हा आपण चेहरा, हात, पाय रंगवतो तेव्हा एकच एक रंग न वापरता वेगवेगळे रंग वापरावेत. काही गोरी त्वचा दाखवावी,
यासाठी एक रेडीमेड रंग मिळतो, तो गोऱ्या त्वचेसाठी उपयोगी असतो. काही वेळा थोडी सावळी त्वचा दाखवावी. थोड्या सावळ्या त्वचेसाठी आपण त्यामध्ये थोडासा ब्राऊन रंग मिसळू शकतो. हे रंग आधी रफ कागदावरती तयार करून बघावेत. ते जर का योग्य वाटले तर तसे रंग आपल्याला चित्र रंगवताना वापरता येतात. आता आपण पाण्याला काही रंग देत आहोत. काही ठिकाणी आपण लाईट ग्रे, फिका ग्रे रंग दिला आहे, काही ठिकाणी लाईट ब्लू रंग देतो आहे आणि काही ठिकाणी बॅकग्राऊंडला जो रंग ऑलरेडी दिला आहे तोच आपण ठेवून देतो आहे. सुरुवातीला आपण वॉश दिला होता, तोही रंग काही काही ठिकाणी दिसायला हवा. जो वॉश आपण देतो तो पूर्णपणे मिटवून टाकण्यात अर्थ नाही. तो वॉश दिसला पाहिजे आणि आधेमध्ये आपण ऑइल पेस्टल्स वापरले पाहिजेत. आधी जो वॉश दिला आहे त्याचा फायदा घेत घेत आपण उरलेलं चित्र रंगवलं पाहिजे. कधी कधी परीक्षेमध्ये वेळ कमी पडतो, 2 तास असतात, तरीसुद्धा आपलं चित्र रंगवून पूर्ण होऊ शकत नाही. त्यावेळी आपण जर का वॉश दिलेला असला तर तिथे एक रंग असतोच आणि आपण जर का बॅकग्राऊंडला समजा रंग नाही दिला किंवा कुठला तरी भाग रंगवायचा राहिला तरीसुद्धा तो वॉश असला आणि आउटलाईन असली तर ते चित्र अर्धवट वाटत नाही, पूर्ण असल्यासारखंच वाटतं. हा ह्या पद्धतीचा फायदा आहे. म्हणून आधी वॉश देऊन घ्यावा आणि आउटलाईन करून घ्यावी, मग होईल तेवढं चित्र आपण रंगवू शकतो. आपलं चित्र रंगवून पूर्ण होत आलं आहे. मागील बाजूस दूरवर आपण काही झाडं दाखवतोय. ती आपण पेन्सिलीने काढली नव्हती तरीसुद्धा रंगाने डायरेक्ट आपण चित्र काढू शकतो. झाडं दाखवू शकतो, काही फांद्या आणि हिरव्या रंगाची पानं दाखवू शकतो. ढगांमध्ये हवं असल्यास त्यांना गडद करू शकतो. डार्क ग्रे रंग आपण वापरू शकतो. कुठे निळा रंग आणखीन हवा असल्यास पुन्हा ऑइल पेस्टल्स वापरून निळा रंग गडद करू शकतो.
आता आपण कापूस वापरून हे ढग मिसळून घेऊया, कारण ढग कसे छानपैकी सॉफ्ट दिसले पाहिजे, त्याला काही टेक्स्चर यायला नको किंवा पोत यायला नको. त्यामुळे त्या ठिकाणी आपण कापूस वापरून ते रंग एकमेकात मिसळून घेतले. आता केसांमध्ये जो आपण काळा रंग वापरतोय तो सगळ्यात शेवटी वापरावा. आधी काळा रंग वापरला आणि मग बाजूला रंग दिला आहे तर कधीकधी तो काळा रंग त्या रंगांमध्ये मिसळून सगळंच काळं काळं होऊन जातं. त्यामुळे काळा रंग वापरायचा असल्यास तो सगळ्यात शेवटी वापरावा. चित्र पूर्ण होत आलं की नंतर सगळ्यात शेवटी काळा रंग वापरावा. स्केच पेननी आउटलाईन आधी केलेली असली तरीसुद्धा ऑइल पेस्टल्सनी रंगवताना पुन्हा एकदा ती आउटलाईन कमी व्हायला लागते. त्यामुळे पुन्हा आपण काही ठिकाणी आउटलाईन करू शकतो. चेहऱ्यावरील डोळे, नाक, तोंड यासाठी पुन्हा एकदा आउटलाईन करावी. ऑइल पेस्टल्सनी चित्र रंगवताना काळजीपूर्वक रंगवावं आणि रेषेच्या बाहेर रंग जाणार नाहीत असा प्रयत्न करावा. आपल्या बोटीसुद्धा रंगवून झाल्या आहेत. बोटींनाही आपण वेगवेगळे रंग दिलेत. मुलांच्या कपड्यांना वेगवेगळे रंग दिलेत. मुलांचे बूट, चपला वेगळ्या रंगाने रंगवले आहेत. चित्र छान दिसायला लागले. सगळ्यात शेवटी लांबून चित्र बघावं आणि आवश्यक तिथे गडद रंग, फिके रंग करावेत. लांबवरचं गवत आपण आत्ता दाखवतोय. पूर्वी आपण तसं काही ठरवलं नव्हतं तिथे आकाश दाखवायचं आहे की जमीन दाखवायची, पण आता आपल्याला जमीन दाखवावीशी वाटली म्हणून आपण तिथे काही ठिकाणी निळ्या रंगावरतीच पुन्हा एकदा हिरवा रंग देत आहोत. ऑइल पेस्टलने चित्र रंगवून झाल्यावर शक्यतो स्केच पेन वापरू नये, कारण ऑइल पेस्टलवरती स्केच पेन दिलं की ते खराब होतं आणि चालेन असं होतं. म्हणून आपण आधीच आउटलाईन करून घेतली आहे. त्यानंतर आपण ज्या रेषा पांढऱ्या रंगाने करून घेतल्या होत्या त्याच्याच आजूबाजूने आपण काही ग्रे रंगाच्या रेषा करत आहोत. हा रंग अगदी काळा किंवा गडद निळा वगैरे घेऊ नये, नाहीतर तो खूपच जास्त डार्क दिसतो. आता आपलं चित्र पूर्ण झालं आहे. तुम्ही बघू शकता लांबवर 2 घरं आणि काही झाडं ग्रे रंगामध्ये आपण दाखवली आहेत. पावसाळी वातावरणाचा अनुभव या ग्रे रंगाच्या घरांमुळे येत आहे. अशा प्रकारे आपण आपलं चित्र रंगवून पूर्ण केलं आहे.